सुशिक्षित म्हणावा का ते फक्त साक्षर म्हणावं त्यांना आपण. शिक्षित लोक बोलतात असं साक्षर माझ्या त्यांना शब्दांची ओळख आहे अशी मंडळी. सुशिक्षितपणा कदाचित त्याची वेगळी कॉन्सेप्ट करता येईल. परवा तुम्ही जी भूमिका मांडली अनेक कलाकारांनी, आम्ही यावेळेस बघितलं की जंतर मंतरच्या आंदोलनाच्या वेळेस अनेक कलाकार व्यक्त झाले. फार पूर्वी म्हणजे अगदी अलीकडच्या काळात फार कलाकार असे तुम्ही जे म्हणालात त्या प्रमाणे की व्यक्त होताना भूमिका असेल पण व्यक्त व्हावं असं वाटत नव्हतं. या कारणांमुळे ज्या ज्या कलाकारांनी त्यामध्ये भूमिका मांडली त्याच्यामध्ये बऱ्याच कलाकारांना ह्यांच्यावर बॅन टाका, ह्यांना कामं देऊ नका, ह्यांच्या कलाकृती बघू नका असं झालं. म्हणजे मी नावं घेऊन तुम्ही त्याच्यात तुम्ही तर गेले अनेक दिवस भूमिका मांडतच आहात. स्पृहा जोशी असेल किंवा ते समीर चौगुले यांनी भूमिका मांडली, अनेक कलाकारांनी यामध्ये मतं व्यक्त केली. त्या सगळ्यांना याच भूमिकेचा सामना करावा लागला. पण सोशल मीडियावर ती व्यक्त केली जाणारी मतं प्रत्यक्षातही असं होतं का की खरंच तुम्हाला कामं मिळणं कमी होतं किंवा तुमच्या कामाकडे लोक पाठ फिरवतात असं होतं का? हे मला तर हा प्रश्न विचारण्यात काही अर्थच नाही. निर्माती होऊन मी स्वतःला काम घेतलेलं नाही नाही, पण असं होतं असं म्हणतात लोक. आणि त्याच्यावरती सुमितनी फार गोड लिहिलं होतं परवा दिवशी. काहीतरी माझ्याबद्दल कुणीतरी असं लिहिलं की तुमचं नाटक बघायला येणार होतो पण मी येणार नाही. तेव्हा सुमित मला अहो ठीक आहे, 140 कोटी जनता आहे आपली, त्याच्यातले काही लोक येतील, काही तुम्ही येणार नाही तर ठीक आहे. आपण काय असं प्रत्येकानेच आमचं नाटक बघावं असं काही आपण त्यांना आग्रह करू शकत नाही. त्याच्यामुळे बरेचदा असं होतं. आता आमच्याकडे पण पद्धत अशी झालेली आहे की तुमच्या रील्सला किती ट्रॅक्शन आहे, तुम्हाला किती लोक बघतायत ह्याच्यावरून तुमचं कास्टिंग होतं. म्हणजे आत्तापर्यंत कसं व्हायचं की कधीतरी असं आश्चर्य वाटायचं की 30 वर्ष आपण काम केलं आणि कुणीतरी एखाद्या रोलसाठी तुम्हाला सांगतं की नाही तुम्हाला ही ऑडिशन द्यावी लागेल, ऑडिशन पाठवा घरी करून आणि त्याच्यानंतर तुमचं कास्टिंग होईल. तेव्हा पण आम्हाला असं वाटायचं की अरे असं का विचारतात आपल्याला कास्टिंगसाठी. मग कळायचं की अरे मोहन जोशींना पण असंच विचारतात. किंवा म्हणजे हे मी मोहन जोशी, हे मी नट म्हणून नाव सांगितलं, मोहन जोशींना विचारत नसतील कदाचित, पण म्हणजे मोहन जोशी, वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर ही मोठी मोठी नावं आहेत. त्यांच्याबद्दल सुद्धा लोक जर असं म्हणू शकतात तर आपण तर आत्ताच सुरुवात केली त्या मानाने. ते लोक आपल्याही आधीपासून आहेत. आणि जर ते लोक जर ह्या गोष्टीसाठी तयार असतील तर आपण हे केलं पाहिजे, कारण ही पद्धत आहे ना, हे नवीन आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही ऑडिशन्स करून द्यायला लागलो, त्याच्यामध्ये काही गैर वाटे ना. आणि कुठेतरी दुसरं असंही झालं की कलाकार म्हणजे नाटक सिनेमांमधले आम्ही जे लोक असतो, जसा गायक असतो तो रोज सकाळी उठून रियाज करतो, तसं आम्ही काही करत नाही. तसा रियाज करणारे लोक नव्हेत आम्ही, कारण तसा रियाज असतो हे आम्हाला माहितीच नाही. तर आम्ही काही रियाजी कलाकार नव्हे. त्याच्यामुळे ऑडिशन देणं हा एक पद्धतीचा रियाज आपला असं म्हणून आम्ही त्याच्याकडे बघून आम्ही ते ऑडिशन्स ॲक्सेप्ट केल्या. पण आता विचारतात की तुमचे रील्स किती पॉप्युलर, ते बघतात तुमचे हँडल्स, इन्स्टा हँडल्स. मग तुम्ही जितके पॉप्युलर तितकी मग तुमची नावं शॉर्टलिस्ट होतात कामांसाठी. मध्यंतरी मी नाव नाही घेणार त्या नटाचं, पण तो आता शैक्षणिक गोष्टींमध्ये बराच पुढे आहे. आणि पुण्याच्या एका इन्स्टिट्यूटमध्ये करिक्युलम ठरवायला, जिथे नाट्य आणि सिनेमा अशी एक डिग्री तयार करायची होती आणि त्याच्यासाठी त्या लोकांनी मला बोलवलं की तू त्या कमिटीवरती असावंस. तर तेव्हाच मी म्हटलं होतं की शिक्षणाबद्दल प्रेम आहे मला, पण त्याच्यात काही गती नाही आहे मला, तर मी काय येऊन ठरवायचं कुणाचं शिक्षण. तर मला की नाही, असेही लोक असले पाहिजेत ना, यांनाही प्रातिनिधित्व मिळायला पाहिजेच की. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून तू ये असं त्यांनी बहुतेक विचार केला असेल. तिकडे जेव्हा आमची चर्चा चालू होती तेव्हा ती व्यक्ती असं म्हणाली की आपण ॲडमिशन्स देताना त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये केलेल्या पोस्ट आपण बघू. बरं, ही मुलं कोण येणार होती? 12वी नंतर ती मुलं आपल्याकडे शिकायला येणार होती. 11वी 12वी मधल्या मुलांचे विचार हे किती परिपक्व असतात किंवा किती ठाम असतात, ते बदलाच्या दिशेने असतात ना. म्हणजे अगदी 16व्या वर्षी जशी आपल्यावरती एखाद्या लेखकाची भुरळ पडू शकते, तो आपल्याला 28व्या वर्षी अजिबातच असं वाटतं की काय पॉप्युलरिस्ट लिहित होता हा माणूस, आपल्याला कसं हे आवडत होतं असं वाटू शकतं ना आपल्याला. आणि मला त्याचा इतका त्रास झाला की त्यांची विचारधारा काय ते बघून जर आपण त्यांना इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा प्रवेश देणार असू तर कास्टिंगच्या बाबतीत असे कधी कधी प्रकार होतात. म्हणजे आपला आपला कंपू, आपल्या आपल्या विचाराचे लोक असावेत असं एव्हाना वाढलंय थोडंसं. आता विचारसरणी बघून पूर्वी असे म्हणजे मधल्या काळात मी अनेक काही पॉडकास्टमध्ये बघितले, काही कलाकारांनी आपल्याला आपल्या आडनावावरनं किंवा जातीवरनंही काम मिळत नव्हतं असेही आरोप करतात कलाकार. मी खरं सांगू की मला तो अनुभव आला नाही म्हणून ती परिस्थिती नसेलच असं मी म्हणणं हे फार अप्पलपोटेपणाचं आहे. मला स्वतःला नाही आला तो अनुभव, पण इनडायरेक्टली ना असे विनोद की
कितीही झाला भ्रष्ट तरी काय त्रिलोकी ब्राह्मण देव श्रेष्ठ, किंवा बहुजन समाजातल्या मुलींची कामच नाही आहेत ग स्टेजवरती येऊन काम करणं वगैरे, असं इनडायरेक्टली म्हणजे हे विनोद सुद्धा करणं. म्हणजे जसं आपण म्हणतो की सेक्शुअल अब्यूज इज नॉट नेसेसरीली की तुम्हाला फिजिकलीच कुणीतरी टच करावं किंवा तसाच तो विनयभंग होतो असं नसतं, बोलण्यातून सुद्धा तो होतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या गोष्टी माझ्या अवतीभोवती घडत होत्या आणि त्यावेळेला मी फार पुरेशा ठामपणे नव्हते बोलू शकत, कारण तेव्हा मी अगदी नवीन होते आणि मला असं वाटायचं की जाऊ दे ना, दुर्लक्ष करूया ह्याच्याकडे. तर असे विनोद खूप होतात असं हो, कलाकार. हो. हिणवलं जातात त्यांच्या भाषेवरनं वगैरे, त्यांच्या भाषेच्या शुद्धतेवरनं, मी प्रमाण भाषा. मराठवाड्यातली असून सुद्धा मी मराठी कसं चांगलं बोलते ह्याच्याबद्दल नेहमी बोललं गेलं. एक प्रकारे हिणवणंच झालं ते. हो, एक पद्धतीने हिणवणंच झालं. आणि त्यावेळेला मी त्यांना सांगायचे, उदाहरण सांगायचे की आमच्याकडचं वाणसामान घ्यायला जर कोणी किराणा दुकानामध्ये गेलं तर आमच्याकडचं ते विकणारा माणूस तुम्हाला असं म्हणतो, तांदूळ हातात घेऊन बघा, नुसता परिमळ बघा ताई, ते वास म्हणत नाहीत. अशा पद्धतीची मराठी बोलली जाते मराठवाड्यात, हे तुमच्या गावी नाही. आताच नागराज मंजुळेंची एक मुलाखत बघत होतो, त्यात ते म्हणाले होते की मराठी सिनेमा सृष्टीने जात हे वास्तव खूप लपवून ठेवलं, म्हणजे किंवा सिनेमा सृष्टीनेच ओव्हरऑल, की दाखवताना ती जात ही गरिबी श्रीमंतीच्या एका छान मुलाम्याच्या खाली लपवली गेली. आता अशा त्यात बोलत नाहीत, म्हणजे मी हिंदी चित्रपटसृष्टीकडेही येतो, पण मराठीतही हे झालं प्रमाण. म्हणजे ग्रामीण भाषा शहरातली लोकं बोलत होती, फक्त णला न म्हटलं की ग्रामीण भाषा झाली. असं एक मराठी सिनेमा किंवा नाट्यसृष्टीत हे होतं. आणि तुम्ही जसं म्हणालात की नाट्यसृष्टीत तर बऱ्यापैकी तुम्ही म्हणालात की बहुजनांचं काम नाही नाटकात वगैरे काम करणं, हे सगळं बदलतं आहे की अजून परिस्थिती तशीच आहे? काय होतं, आता जो काही धमाका जो सगळा झालेला आहे त्याच्यामुळे याला चाप बसेल असं वाटतं मला. पण फार फार पद्धतशीरपणे ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. ती एक यंत्रणा चालूच असते सायमल्टेनियसली. आणि आपण थोडेसे जरा सर्व व्यापक सर्व समावेशक असे लोक असल्यामुळे आपण थोडंसं असं म्हणतो की आपण त्यांना ना थोडी सूट देतो, सवलत देतो. पण ते करत असताना, ते दुर्लक्ष करत असताना आपल्या नकळतपणे ह्या गोष्टी नॉर्मलाइज होत आहेत हे आपल्या लक्षात येत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत सुद्धा खूप मराठी माणूस स्टिरियोटाईप केला गेला. म्हणजे सुमित अनेक वर्ष हिंदीत काम करतायत, म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतो. आणि एक ऑब्झर्वर म्हणून सुद्धा, हिंदी सिनेमांमधला मराठी माणूस कोण आहे की त्याला हवालदार, तावडे, सावंत अशाच नावाचा माणूस आहे. हिंदी सिनेमातली मराठी बाई कोणा तर ती कामवाली आहे, मोलकरीण आहे. त्यामुळे मराठी कलाकारांना त्याच धाटणीच्या भूमिका मिळत गेल्या. भ्रष्ट पोलीस अधिकारी किंवा कामवाली बाई ह्याच्या पलीकडे म्हणजे मराठी नट, म्हणजे राहुल रवेलचा फार पूर्वी आलेला तो अंडरवर्ल्डचा सिनेमा होता, म्हणून कदाचित मराठी सनी देओलचा सिनेमा होता, मला तसं नाव आठवत नाही, मालवणकर नाव असतं सनी देओलचं त्या सिनेमात, की ज्याच्यापासून इन्स्पायर्ड होऊनच रामगोपाल वर्माने सत्या बनवला होता. पण सत्यामधला भिकू म्हात्रे अंडरवर्ल्ड असेल तरच मराठी नायक त्याचा आहे. फार आताच्या तुम्हाला दिसतील, पण बिझनेसमन तुम्हाला मराठी दिसणार नाही. तो खन्ना साहब, सक्सेना वगैरे वगैरे दिसेल. तो बिझनेसमन सिनेमातला कुठलाही जहागीरदार किंवा मराठी आडनावाचा असणार नाही, कुलकर्णी देशपांडे किंवा पाटील असणार नाही. राजकारणी भ्रष्ट असेल तर तो पाटील असेल. हे सगळं हे स्टिरियोटायपिंग होत गेलं, आपण ते एक्सेप्ट करत गेलो, स्वीकारत गेलो. आणि म्हणून तुमची जी मराठी माणसाची जी परिस्थिती ही जी बघण्याची, देशात बघण्याची, कारण बॉलिवूडचा सिनेमा देशात पोचतो, आंतरराष्ट्रीय पोचतो, त्यामुळे हा मराठी माणूस फक्त इथला मोलकर्णीचं काम करणारी बाई किंवा इथला हवालदार किंवा इथला मिनियल काम करणारा माणूस हीच एक बनत गेली, याला आपणही तेवढेच जबाबदार आहोत, आपण स्वीकारत गेलो ते. हो, ऑफकोर्स आहेच आहे, हे असं आहेच आहे. आता सुमित हा मधला निघाला बघा, की सुमित कन्फर्म मराठी नाही ना, पण तो राघवन आहे, त्याच्यामुळे तो कदाचित त्या ह्याच्यातून निघून गेला. पण अदरवाईज माधुरी दीक्षित एखादीच असते. नाही, नट्या मराठी भरपूर झाले, म्हणजे अगदी तुम्ही पूर्वीपासून दुर्गा कोटेंपासून ते मधल्या काळातल्या अगदी. कारण काय, त्यांनी पहिलं काय सोडलं, आडनाव मराठी पण सोडलं त्यांनी. हो, म्हणून त्या मराठी होतीच उर्मिला मातोंडकर असं अस्सल मराठमोळं नाव घेऊन ग्लॅमरस उर्मिला होतीच ना त्याच्यात, होतीच. पण